रामकृष्ण हरी। वास्तविक बघितलं तर आज आम्हाला आनंद वाटतोय की सेलूसारख्या सामान्य एका तालुक्यासारख्या छोट्या शहरातून महाराष्ट्रभर देशसेवेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी आर्मी असेल, नेव्ही असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक असतील, तर गटकळ अकॅडमीचं नेहमीच नाव चर्चेत असतं। नुसतं चर्चेत नाही तर दरवर्षी अनेक विद्यार्थी, जिल्ह्यातून सगळ्यात जास्त भरतीचा रिझल्ट देणारं महाराष्ट्रातलं एकमेव करिअर अकॅडमी ती म्हणजे गटकळ करिअर अकॅडमी आहे। हे सांगताना आम्हाला नेहमीच स्वाभिमान वाटतो। मला आज कौतुक वाटतं आमच्या या लहान भावाचं, हा नेव्हीमध्ये लागला आहे। याच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतंय की खरंच ही लढाई काही सोपी नव्हती। म्हणतात ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई भी महान नहीं होता, जब तक न पड़े हाथोड़ी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता, पत्थर भी भगवान नहीं होता। आणि खूप मेहनत केली भावानं, आपल्याला सुद्धा मेहनत करायची आहे। सोशल मीडियावरच्या रील्स बघून कोणाला भरतीला जाता येत नसतं। नाद करती काय म्हटलं तर नाद वर्दीचा करावा लागतो। आणि यावंच लागतंय, तर खरं सांगतो यावंच लागतंय। जर कुठे यावं लागतंय वाटत असेल तर गटकळ करिअर अकॅडमीमध्ये यावं वाटतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, फार एक मोठा संदेश देतो मी माझ्या सगळ्या भावांसाठी, बहिणीसाठी एक संदेश आहे। तुम्ही मला या ठिकाणी गटकळ सरांच्या अकॅडमीच्या टी शर्टात दिसताय, पण जेव्हा केव्हा आपली भेट होईल तेव्हा तुम्ही वर्दीमध्ये दिसला पाहिजे, तेवढी सदिच्छा तुम्हाला देतो। आणि प्रामाणिक यांचं जे कर्तव्य आहे, कारण यांचं काम, जबाबदारी, काही ठिकाणी बघितलं विद्यार्थी आणि शिक्षक संख्या सारखीच आहे पण भरतीला लागायचा मेळच लागत नाही। पण इथं चारच आहे, पण असं म्हणतात ना, चार आहे लेकिन 100 को भारी आहे, असं असावं। चारच खांब असावे पण ते पिलर इतके मजबूत असले पाहिजे की कितीही मजली इमारत वर गेली तरी पिलर चांगलेच राहिले पाहिजे। असे तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। मी एक कीर्तनकार असल्यामुळे मला 2 तासाच्या कमी बोलता येत नाही, परंतु मी जास्त वेळ घेणार नाही आणि वाजल्याशिवाय बोलता येत नाही। पण आता मृदंग वाजणार नाही, तर आमच्या भावाचा जो सिलेक्शन झालेला आहे त्याच्यासाठी डीजे वाजणार आहे। मला लग्नात सुद्धा नाचलो नव्हतो, पण आज पहिल्यांदा नाचणार आहे, कारण आज आमचा भाऊ नेव्हीमध्ये लागला आहे। आमच्या बहिणींना माझी विनंती आहे, भावाला विनंती आहे, 4 दिवस तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला वाटत असेल आम्हाला झोप नाही, बरेच जण सोशल मीडियावर 12-12, 15-15 तास बघतायत। ताई, दादा, आता 15 तास झोपीचं आणि कष्टाचं बघू नका। 4 दिवस तुमचे मेहनतीचे आहेत। इथून पुढचं तुमचं आयुष्य सुखात आणि समाधानात जाणार आहे, याच्यासाठी प्रयत्न करा। तुमच्या आईवडिलाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा। कारण भरतीला आलेलं पोरग बघा, मी प्रॅक्टिकल दाखवतो, 1 मिनिट लांब होणार नाही, मला जास्त लांब बोलता येत नाही, पण इथं आलेलं एकही मुलाने हात वर करावं की त्याचे आई वडील सरकारी नोकरीमध्ये आहेत। किती जणांचे हात वर करा, ते एका भावाने केलं बघा तिकडे, कोणी नाही केलं इकडे बघा, एक सुद्धा नाही का। ही गरिबाची लेकरं आहेत आणि सर तुम्हाला धन्यवाद देतो की गोरगरिबाची लेकरं तुम्ही मोठ्या अधिकारी बनवताय, यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी।